नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपली यूट्यूब चॅनल. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जरी जाहीर केल्या नसेल तरी विविध पक्षाकडून उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येत आहे. आता भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील 39 उमेदवाराची यादी जाहीर केलेली आहे. या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती पाहत आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी 39 उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा केरळमधील वायनाड या मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने गुरुवारी छत्तीसगड, केरळ आणि इतर राज्यांमधील 39 उमेदवाराच्या नावाची यादी जाहीर केली आहे. राहुल गांधीशिवाय या यादीत काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्याचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. आज जाहीर झालेल्या 39 जागांपैकी 19 जागा 2019 मध्ये काँग्रेसने जिंकल्या होत्या. यापैकी 19 पैकी 16 जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. एक जागा राजीनाम्यामुळे रिकामी होती, तिथे नवा उमेदवार देण्यात आला आहे. 2 जागांवर विद्यमान खासदाराचे तिकीट कापून नवे उमेदवार देखील दिल्याचे आपल्याला एकूण यादीवरून स्पष्ट होते. आणखी बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराच्या पहिल्या यादीत 15 उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील असून 24 उमेदवार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याक समाजातील असल्याचे दिसून येते. 12 उमेदवार 50 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. 8 उमेदवार 50 ते 60 वयोगटातील आहे. तसेच 12 उमेदवार 61 ते 70 वयोगटातील आहे आणि काही 7 उमेदवार 71 ते 76 वयोगटातील आहे. बघा, 39 उमेदवारापैकी 3 महिलांना तिकीट देण्यात आले आहे. महासचिव के.सी. वेणुगोपाल यांना केरळमधून तिकीट देण्यात आल्याचे आपल्याला स्पष्ट दिसते. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. केरळमधील एकाही खासदाराचे तिकीट कापलेले नाही आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे भाऊ डी.के. सुरेश यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. राष्ट्रीय संघटन सचिव वामसिरेड्डी यांना तेलंगणामधून तिकीट देण्यात आल्याचे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. विकास उपाध्याय यांना तिकीट दिले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. राजेंद्र साहू यांना पहिल्यांदाच दुर्ग आणि छत्तीसगडमधून तिकीट मिळाले आहे. आपण एकूण 39 जे उमेदवार जाहीर केले आहे त्यांची ही यादीची कोणातून निवडून येणार आहे ते आपण पाहत आहोत. उमेदवाराच्या पहिल्या यादीत सर्वाधिक 16 उमेदवार केरळमधील आहे आणि केरळमध्ये लोकसभेच्या 20 पैकी 16 जागा काँग्रेस लढणार आहे. मित्रपक्ष 4 जागांवर निवडणूक लढणार आहेत आणि पक्षाने केरळमधील आपल्या सर्व 16 विद्यमान लोकसभा सदस्यांना पुन्हा रिंगणात उतरवल्याचे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. आता कोणत्या राज्यातील किती बघा, काँग्रेसचे छत्तीसगडमधील 6, कर्नाटकातील 7, तेलंगणातील 4, मेघालयातील 2 आणि लक्षद्वीप, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरामधील प्रत्येकी एका जागेवर उमेदवार जाहीर केले आहेत. छत्तीसगडच्या कोरबा मतदारसंघाच्या खासदार ज्या ज्योत्स्ना महंत आणि कर्नाटकाच्या बंगळुरू ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान खासदार जे आहे डी.के. सुरेश यांच्यावर परत विश्वास दाखवल्याचं आपल्याला दिसून येते. जे 39 उमेदवाराची यादी जाहीर केलेली आहे काँग्रेसने, याचा सविस्तर असा आढावा आपण आपल्यापर्यंत आता पोहोचवलेला आहे. तर आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज, आवाज कष्टकऱ्यांचा. नमस्कार.